भाऊ मी आपलं S9 न्यूजमध्ये स्वागत करतो। खरं बघायला गेलं तर आज कांद्याचे भाव थोडेफार वाढलेत आणि शेतकऱ्यांच्या दोन पैसे हातात मिळत आहेत आणि आपण जर खरं अर्थाने नापेड या संस्थेमार्फत जे आंदोलन उभं केले होते त्याचं यश आपलं नक्की मिळाले का असं वाटतं का आणि शेतकऱ्यांना यापुढे भाव घसरू नये यासाठी आपले पुढील भूमिका काय असणार आहे हे थोडं सांगाल का? मी एकदा मुंबईचे MD त्यांचं नाव मला आठवणार त्या महिला आहे त्यांच्याशी बोलत होतो तर मला त्यातनं एक गोष्ट जाणवली का ऑगस्टमध्ये आम्ही बाजार वाढू देऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजना म्हणजे हे नाफेडची कांद्याची साठवणूक आहे। मग म्हटलं ठीक आहे बुवा कांद्याचे बाजार वाढवतात म्हणून साठवणूक आहे की दिल्ली मुंबई कोलकाता या इथल्या असलेल्या शहरी नागरिकांच्यासाठी साठवणूक आहे यातला खरा प्रकार उघडकीस यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी असलेल्या साठेबाजीमध्ये जी शासनाची घाणेरडी साठेबाजी आहे म्हणजे गटारचा कमी वास येईल इतका घाणेरडा वास त्या गोडाऊन्सचा येतोय आणि ते शहरातल्या लोकांच्यासाठी म्हणे साठवले हे गौड बंगाल आम्ही लोकांच्या समोर चव्हाट्यावर आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केले। ते चव्हाट्यावर आल्यावर सत्य लपत नाही ते वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि कांद्याच्या व्यापाऱ्याला कळलं की आता गव्हर्नमेंटचा कांदा सडलेलाच आहे। तो सडलेलाच कांदा त्यांनी स्टॉक केलेला होता म्हणून त्या ठिकाणी असलेल्या देशांतर्गत बाजारपेठांमधल्या व्यापाऱ्यानं उचल खाल्ली आणि त्या ठिकाणी व्यापाराला जरा मोकळा श्वास मिळाला आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत। नक्कीच भाऊ याच्यापुढे हे भाव जर कोसळले असतील तर आपली भूमिका काय असणार आहे पुढे? एक लक्षात घ्या पहिलं दुर्दैव आमचं आहे का आम्ही अशा सरकारच्या आधिपत्याखाली नागरिक म्हणून शेतकरी म्हणून काम करतोय की आम्ही उत्पादित केलेल्या उत्पादनाचे बाजारभाव पाडण्यासाठी हे शासन काम करत आहे। किती दुर्दैव आहे म्हणजे पोटच्या पोराचा गळा पालकानं घोटावा अशा पद्धतीची भूमिका या शासनाची आमच्या संदर्भात आहे। फक्त ती कळून घेण्यासाठी आमचं मन थोडंसं त्याला काय म्हणतो अडाणी आहे। आम्ही शेतकरी आहोत देवभोळे आहोत याचा किती फायदा या शासनाने घ्यायचा हे ठरवलं पाहिजे। जर शेतकऱ्यांची साथ असली या जिल्हाभरातला कष्टकरी जो वर्ग आहे त्याची जर साथ असली तर हे शासन शेतकऱ्यापुढं काहीच नाही। जेन म्हणजे ज्या नवीन तरुणांच्या पिढीनं जे आंदोलन केलं त्यातनं थोडा बोध घेऊन आमच्या शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं आणि विचारायला गेलं आज काहीतरी रॅक त्या ठिकाणी शहरांसाठी लोड करणार आहेत म्हणे त्या रॅक लासलगावातून लोड होणार आहे तिथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी जाऊन पाहिलं की नेमका कोणता कांदा लोड होतोय का तोच कांदा भविष्यातला कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी डावपेचाचा भाग आहे हे मला अनेकदा जाणवलं। 5 वर्ष मी ओरडून सांगतो तो जो डावपेच आहे त्या कक्षेतून जर शेतकऱ्याला सोडवणूक करून घ्यायची असेल एकजूट केली तर 100% दिल्लीच्या या सरकारांना आपण त्या ठिकाणी वेठीस आणू शकतो वेठीस धरून त्यांना वठणीवर आणू शकतो की आमचे बाजारभाव पाडू नका आमचा कष्टाचा पैसा आहे हा पाडू नका। आणि 30 रुपये काय बाजारभाव फार झाले का तेही तुम्हाला फार वाटतात का? यातून सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भले टीका हो भले स्तुती हो काही पण हो पण आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर कोण त्या ठिकाणी शोषित असेल तर ते उघडकीस आणू आणि शेतकऱ्यांचा भाव त्यांच्या पदरात पाडून देऊ। कांद्याला असं एकाएकी समजू नका त्यात आमचं रक्त घामाच्या रूपानं आटलेलं आहे आणि ते आटलेलं रक्त कधी विस्फोट होईल तर सांगता येत नाही। मी वारंवार सांगतो त्या विस्फोटाची वाट पाहू नका कारण हा सह्याद्रीतला शेतकरी जर विस्फोटक झाला तर हिमालय सुद्धा हलवण्याची ताकद त्याच्यात आहे हे इतिहासानं सांगितलं आहे। धन्यवाद।